नमस्कार. एका मोठ्या बातमीसह स्वागत आहे. हा लढा आहे एका जिद्दी शेतकऱ्याचा. हा लढा आहे अन्यायाविरुद्धचा आणि हा लढा तब्बल 10 वर्षे चालला. पोपटांनी डाळिंबाचे नुकसान केले, पण सरकारने मदत नाकारली. अखेर हायकोर्टाने निकाल दिला आहे. शेतकऱ्याचा मोठा विजय झाला आहे. पाहूया काय आहे हे पूर्ण प्रकरण. ही गोष्ट आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगी गावचे महादेव डेकाटे. हे 70 वर्षांचे शेतकरी आहेत. मे 2016 मध्ये एक घटना घडली. त्यांच्या बागेत डाळिंबाची झाडे होती. जवळच एक अभयारण्य आहे. तिथून हजारो रानटी पोपट आले. त्यांनी बागेवर हल्ला केला. 200 झाडांवरील फळे खाऊन टाकली. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. नुकसान झाल्यानंतर शेतकरी सरकारकडे गेला. त्यांनी मदतीची मागणी केली, पण सरकारने मदत देण्यास नकार दिला. सरकारने एक अजब कारण दिले. त्यांच्या नियमात पोपटांचा उल्लेख नव्हता. फक्त हत्ती किंवा गवे यांनी नुकसान केले तरच पैसे मिळतील असे सरकार म्हणालं. पोपट हा छोटा पक्षी आहे, त्यामुळे मदत मिळणार नाही असे सांगितले गेले. शेतकरी महादेव हार मानणारे नव्हते. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. नागपूर खंडपीठात केस सुरू झाली. 1-2 नव्हे तर 10 वर्षे खटला चालला. शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत राहिला. सरकारी वकील जुन्या नियमांचा आधार घेत होते, पण शेतकऱ्याचे वकील न्यायासाठी लढत होते. अखेर न्यायमूर्तींनी मोठा निकाल दिला. कोर्टाने सरकारचा युक्तिवाद फेटाळला. कोर्ट म्हणाले, पोपट सुद्धा वन्यजीव आहे. जर वन्यजीवांनी नुकसान केले तर मदत दिलीच पाहिजे. जर शेतकऱ्याला मदत मिळाली नाही तर शेतकरी पक्ष्यांना मारतील. हे निसर्गासाठी धोकादायक ठरेल. म्हणूनच सरकारने भरपाई दिली पाहिजे. हायकोर्टाने सरकारला कडक आदेश दिले. महादेव डेकाटे यांच्या 200 झाडांचे नुकसान झाले. प्रत्येक झाडाचे 200 रुपये दिले जावेत. तसेच हा निकाल राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. वन्यजीवांनी फळबागांचे नुकसान केले तर आता सरकारला मदत द्यावीच लागेल. 70 वर्षांच्या या शेतकऱ्याने दाखवून दिले, न्याय मिळायला उशीर होतो, पण सत्याचा विजय नक्की होतो. 10 वर्षांच्या या प्रदीर्घ लढाईला यश आले आहे. राज्यातील फळबाग उत्पादक आता सुखावले आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा, आमच्या सोबत राहा. धन्यवाद.